नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 आहे आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, उद्या 16 ऑगस्ट 2025 उद्या गोकुळ अष्टमी आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. तर उद्याचा दिवस सर्व सेवेकरी बंधू भगिनींसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप सुंदर असा दिवस आहे. विशेष करून भगवान श्रीकृष्णांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी उद्याचा दिवस हा विशेष आहे. तसं तर रोज आपण सेवा करायला पाहिजे, पण उद्याचा दिवस फार विशेष आहे. जन्माष्टमी उद्या आहे, परंतु त्याची सेवा आपल्याला आजपासून करायची आहे. आज दिवसभरात न केव्हाही आज तुम्हाला विशेष एक सेवा करायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती. ती सेवा काय आहे पूर्ण आपण समजून घेऊयात. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायचा आहे. थोडं लवकर उठून नेहमीप्रमाणे आपली देवपूजा वगैरे आपण करून घ्यायची आहे. नित्याची देवपूजा असते. देवपूजेमध्ये नित्य तुम्ही जे काही करता आधी, ठीक आहे, जे काही आज आरती असणार आहे तुमच्या, आपण नित्यसेवेत पण आपल्या नेहमीच्या आरती असतात स्वामी महाराजांच्या, त्या करू शकतात. जसं तुमचा नित्यक्रम असेल देवपूजा वगैरे पूजापाठ करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या घरातली जी बाळकृष्णांची मूर्ती असते, तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर विशेष करून अभिषेक करायचा आहे. अभिषेक हा शुद्ध पाण्याने करायचा आहे. अभिषेक करायचा कसा आणि त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, अभिषेक करण्यासाठी तुम्हाला थोडंसं पंचामृत बनवायचं आहे. पहिले तर पंचामृत सगळ्यांना माहिती आहे. आपल्या घरात ज्या 5 वस्तू असतील, पवित्र वस्तू गाईपासून मिळालेल्या, विशेष करून जसं आपण थोडं दूध घेतो, दही घेतो, साखर असेल आपल्या घरामध्ये थोडी साखर टाकायची, त्याच्यानंतर मध असेल आपल्याकडे ते थोडंसं टाकायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल वगैरे असेल, गंगाजलची बाटली असते थोडीशी येते आपल्या, ती असेल ते थोडंसं ॲड करा त्याच्यामध्ये. असे 5 पदार्थ, तूप असतं गाईचं तूप, ते गाईचं तूप टाकायचं आहे. अशा 5 गोष्टी मिळून एक पंचामृत तयार करायचं. एक थोडं वाटीभरच करायचं, 1-2 चम्मच येईल एवढंच. तर पंचामृत लागेल. थोडंफार फुलं वगैरे पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला अभिषेक करण्यासाठी पाणी पाहिजे. शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे, पाणी घ्यायचं आहे. तर अभिषेक कसा करायचा आणि अभिषेकामध्ये काय काय घ्यायचं आहे, तर सगळ्यात आधी एक मोठी तमान घ्यायची, म्हणजे खोलगट अशी प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपली जी बाळकृष्णांची मूर्ती आहे देवघरातली, ती घ्यायची आहे. त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला आधी पंचामृत जे तुम्ही बनवलेलं आहे त्या पंचामृतने आधी 1-2 पळी, 1-2 चम्मच पंचामृत मूर्तीवर टाकून मूर्ती छान पद्धतीने पंचामृतने आधी आपण घासून वगैरे घ्यायची आहे, धुवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 मिनटं ते तसंच राहू देऊन थोडंसं पाणी जे आहे आपलं शुद्ध पाण्याने ते पंचामृत धुवून टाकायचं आहे मूर्तीवरचं. स्वच्छ कापड घ्यायचं आहे, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, कोरडी करायची आहे. ते जे पंचामृत आणि जे काही स्नानाचं जे पाणी आहे प्लेटमध्ये ते बाजूला काढून घ्यायचं आहे. प्लेट पुन्हा धुवून घ्यायची आहे. पुन्हा आता ही जी स्वच्छ केलेली मूर्ती आहे बाळकृष्णांची, ही ताटात परत ठेवायची आहे. हात जोडायचे आहे, स्वामींना नमस्कार करायचा आणि स्वामींना सांगायचं की स्वामी, हे भगवान श्री स्वामी समर्थ, हे आमचे गुरुराया, हे आमचे बाळकृष्ण गोपाळकृष्ण, आपण कृपया करून अभिषेकाला यायचं आहे, अशी स्वामींना विनंती करायची हात जोडून. आणि सगळ्यात आधी स्वामीस्तवन, जे आपल्या नित्यसेवा या ग्रंथामध्ये पेज नंबर 15 दिलेला आहे, स्वामीस्तवन आधी पठण करायचं आहे हात जोडून. अर्थात हे सगळं करण्याआधी दिवा आपला पेटवायचा आहे, अगरबत्ती धूप जे काही असेल ते लावायचं आहे. त्यानंतर हात जोडून स्वामीस्तवनाचं पठण करायचं आहे. स्वामीस्तवन पठण झाल्यानंतर आपली नित्यसेवेची माळ घेऊन एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ती जी मूर्ती आपण ठेवलेली आहे आपल्या ताटामध्ये, तर त्या मूर्तीवर तुमच्याकडे जर गळती असेल, अभिषेकासाठी गळती असते, गळती असेल तर गळती वापरा, नसेल गळती तर पेल्यामध्ये पाणी घेऊन पळीने तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना तुम्हाला काही स्तोत्र पठण करायचं आहे आणि ते पठण होत असताना सतत कंटिन्यू पाण्याची धार गळतीने किंवा पळीने आपण मूर्तीवर पाणी टाकायचं आहे बाळकृष्णांच्या. तर तुम्हाला काय पठण करायचं आहे, स्वामी स्तवन झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप झाला, त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये
गीतेचा 15वा अध्याय दिलेला आहे. गीतेचा 15वा अध्याय हा संस्कृतमध्ये पण आहे आणि प्राकृत भाषेत पण दिलेला आहे नित्यसेवेमध्ये. संस्कृतमध्ये आहे पेज नंबर 163 वर आहे आणि प्राकृतमध्ये आहे पान नंबर 165 वरती. तर तुम्हाला जो सोपा वाटेल वाचायला, शुद्ध उच्चार पाहिजे, तुम्हाला संस्कृत छान वाचता येतं तर संस्कृतमध्ये पठण करा, नसेल उच्चार स्पष्ट तर मग तुम्ही प्राकृतमध्ये पठण करा. तर हा गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे. पाण्याची गळती सुरू करून द्यायची, वाचत राहायचा गीतेचा 15वा अध्याय. तो पठण झाला की त्याच्यानंतर त्याच आपल्या नित्यसेवामध्ये श्री गोविंद दामोदर स्तोत्र दिलेलं आहे पान नंबर 167 वर. तर या श्री गोविंद दामोदर स्तोत्र याचं पठण एकदा करायचं आहे. पूर्ण पठण होईस तो पाण्याची धार आणि गळती किंवा पळीपळीने पाणी मूर्तीवर पडत राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आता हे जे गोविंद दामोदर स्तोत्र आहे याचा अभिषेकाचा आणखीन एक विशेष फायदा असतो की हे जे स्तोत्र आहे गोविंद दामोदर स्तोत्र, तर हे स्तोत्र ज्या जोडप्याला संतान होत नाहीये, मूलबाळाची प्राप्ती होत नाही, तर संतान प्राप्तीसाठी बाळकृष्णांच्या मूर्तीवर या स्तोत्राची विशेष सेवा ही नित्याने केली जाते. तर संतान प्राप्तीसाठी आणि संतान सुखासाठी म्हणून देखील या स्तोत्राने अभिषेक करणं हे खूप उत्तम मानलं गेलेलं आहे. आणि उद्या गोकुळ अष्टमीला तर या स्तोत्राचा अभिषेक नक्कीच करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती. ठीक आहे, हे स्तोत्र झालं. त्याच्यानंतर एक शेवटची गोष्ट आपल्याला करायची आहे की अभिषेकामध्ये आपल्याला पुरुष सूक्त जे दिलेलं आहे, नित्यसेवा ग्रंथातच पुरुष सूक्त, स्त्री सूक्त असे हे सूक्त दिलेले आहेत. तर त्यापैकी पुरुष सूक्ताचं पठण आपल्याला करायचं आहे. पुरुष सूक्त जे तुम्हाला दिलेलं आहे तर ते नित्यसेवा ग्रंथामध्येच आपल्याला सापडतं. पान नंबर 113 वरती प्राकृत भाषेत आहे आणि पान नंबर 117 वर संस्कृत भाषेत आहे. तर कोणत्याही संस्कृत किंवा प्राकृत भाषेत तुम्ही एकदा पुरुष सूक्ताचं पठण जरूर करायचं आहे. ठीक आहे, तर हा अभिषेकाचा क्रम आहे. आधी आपण स्वामी स्तवन वाचूया, त्याच्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे. गीतेचा 15वा अध्याय झाला की त्याच्यानंतर श्री गोविंद दामोदर स्तोत्र एकदा पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी एकदा पुरुष सूक्त पठण करायचं आहे. आणि सगळी सेवा सुरू असताना मूर्तीवर, बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक हा होत असला पाहिजे. पाण्याची गळती किंवा पळीने पाणी टाकलं गेलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाला, मूर्ती स्वच्छ पुसून आणि पुन्हा त्याची पंचोपचार पूजा करून मूर्ती आपल्या जागेवर देवघरात स्थापन करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक पाळणा सजवून ठेवायचा आहे. गोकुळ अष्टमी आहे, श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. पाळणा सजवून ठेवायचा आहे. छोटा पाळणा मिळतो मार्केटमध्ये, तो आणू शकता तुम्ही किंवा तुम्ही स्वतः जरी घरी बनवला तरी चालेल. ठीक आहे, अगदीच काही नसेल तर छोटीशी कापडाची वगैरे गादी बनवा, बाळकृष्णांना वेगळी बनवा. म्हणजे त्या देवघरात आपली जी जागा आहे नित्य बाळकृष्णांची ती सोडून इतर ठिकाणी छानपैकी अशी छोटीशी गादी टाका. त्या ठिकाणी तुम्ही फुलांनी वगैरे पाकळ्यांनी ती जागा सजवू शकता. आणि अर्थात पाळणा असेल तर त्यातही हेच करायचं आहे. तर जागा ती सजवा, पाळणा असेल पाळणा सजवा, फुलांनी वगैरे फुलाच्या पाकळ्यांनी छान एक जागेवर पाळणा ठेवा. आणि सायंकाळी आपल्या सायंकाळच्या ज्या आरत्या आहेत, नित्य आरत्या, त्या सायंकाळच्या देवघरातल्या आरत्या झाल्या की बाळकृष्णांच्या मूर्तीला नमस्कार करून, स्वामींना नमस्कार करून ती मूर्ती आपण पाळण्यात स्थापन करायची आहे किंवा ती जी जागा तुम्ही सजवून ठेवलेली आहे गादी, त्या ठिकाणी मूर्ती स्थापन करायची आहे सायंकाळी. आणि सायंकाळपर्यंत आपल्याला घरामध्ये श्रीकृष्णांची जेवढी होईल यथाशक्ती तेवढी आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजे अर्थात मी जो अभिषेकाचा क्रम सांगितला हा सगळा, हे सगळे आत्ता जे बोललो ते सगळे स्तोत्र तुम्ही आता अभिषेक नाही करायचा आहे, पण सायंकाळी पुन्हा एकदा पठण केलं, फक्त पठण केलं बसून दिवा अगरबत्ती लावून आरतीनंतर, तर खूप उत्तम. आणि त्याच्याही नंतर आपल्याला श्रीकृष्णांचा जन्मोत्सव जो आहे तो सायंकाळी म्हणजे रात्री 12:39 तो आपल्याला पाळणा एक्झॅक्ट हलवायचा असतो. तर 12:39 आपल्याला जागरण करायचं असतं. घरातल्या आपल्या परिवारातल्या प्रत्येकाने जागायचं आहे, झोपायचं नाही या दिवशी. तर 12:39 आपल्याला जागायचं आहे आणि तोपर्यंत यथायोग्य जेवढं होईल तेवढी शक्य आपल्याला भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या बघा मंत्र विभागामध्ये, नित्यसेवामध्ये जो मंत्र विभाग आहे त्याच्यामध्ये
विष्णू गायत्री मंत्र आहे त्याचा तुम्ही 11 माळ जाप करू शकता. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णूंचा गायत्री मंत्र आहे. याचं जाप तुम्ही करू शकता. स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करायचा आहे, गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे. ठीक आहे, जेवढी शक्य होईल जेवण वगैरे करून आपल्या देवघरात बसून ईश्वराची, स्वामींची आणि आपल्या बाळकृष्णाची सेवा करायची आहे. 12:39 पर्यंत सेवा करायची, जागायचं आहे. आणि जसे एक्झॅक्ट 12:39 वाजले की आपला जो पाळणा आहे तो आपल्याला हलवायचा आहे थोडासा. आणि म्हणजेच अर्थात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे आणि ते अवतरले आहेत. पाळणा हलवल्यानंतर अतिशय आनंदाने सगळ्यांनी, घरातल्या परिवारातल्या सगळ्या लोकांनी जयघोष करायचा आहे. आपल्या गोपाळकृष्णांचा जय जयकार करायचा आहे. आणि छान पद्धतीने जर थोडा प्रसाद वगैरे काही तुम्ही ठेवू शकतात, पेढे ठेवू शकतात प्रसादामध्ये, खडी साखर, अगदीच काही नाही, खडी साखर वगैरे ठेवू शकतात. तसं गोपाळकृष्णांचा जो प्रसाद असतो तो थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. सुंठ वगैरे, गूळ असतं, तर काही गोष्टींना फुटाणे वगैरे असतात, ते आपण ठेवू शकतात, तसंही चालेल. किंवा अगदीच काही नसेल तर खडी साखर वगैरेही चालणार आहे. तर जो काही यथाशक्ती प्रसाद असेल त्यानंतर परिवारातल्या सगळ्या लोकांनी जयघोष केल्यानंतर प्रसाद घ्यायचा आहे, मुजरा करायचा आहे महाराजांना, श्रीकृष्णांना, आणि त्यानंतर तुम्ही आनंदाने झोपू शकता. तर आणि विशेष करून संतान प्राप्तीसाठी जे लोक सेवा करतायत, प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी तर तुम्ही ही सेवा अजिबात चुकवू नका कृपया करून. ठीक आहे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यात जर काही अडचण असेल, शंका असेल तर तुम्ही तसं मला कमेंट करून सांगू शकता, विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. प्रथम असणार, नवीन असणार चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे जायचं आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.